नमस्कार, विशाखाज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील खास पदार्थ झुणका भाकरी आणि ठेचा। हे पदार्थ शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या अतिशय आवडीचे आहेत। तर चला सुरू करूया। सर्वप्रथम आपण झुणका करू। त्यासाठी मी 4 मोठे कांदे घेतले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेत आणि 5-6 हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून घेतल्यात। सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये मोहरी फुटली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या, हळद, तिखट आणि बारीक चिरलेले कांदे त्यात घालायचे। ते छान परतवून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून ते पुन्हा परतवून घ्यायचं। कांदे चांगले परतले गेले की त्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी घालायचं। ताटलीवरचं पाणी गरम झालं की ते कांद्यांमध्ये घालायचं। पाणी घातल्यामुळे काय होतं, झुणका कोरडा न होता छान ओलसर होतो। पुन्हा 2 मिनिटं झाकणी झाकून घेऊ, त्यामुळे कांदे आणखीन छान शिजतात। 2 मिनिटांनी झाकण काढून बघायचं, कांदे छान शिजल्या गेले आहेत आणि आता त्यामध्ये बेसन घालून घ्यायचं। बेसन खूप ॲड नाही करायचं, अगदी तो ओलसर राहील एवढंच बेसन ॲड करायचं। तर मी यामध्ये पाऊण वाटी बेसन ॲड केलेलं आहे। आता ते छान परतवून घ्यायचं आणि त्यावर पुन्हा झाकणी झाकायची। दोन मिनिटांनी झाकण काढून बघायचं। बघा, आपला झुणका तयार झालेला आहे। झुणका झाल्यावर त्यावर छान वरून कोथिंबीर घालायची। झुणक्याबरोबर भाकरी करू आता। तर मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि ते छान पाण्याने मळून घेतलं। पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आणि त्याचा गोळा बनवायचा। भाकरीचं पीठ भिजवून नाही ठेवायचं, त्याच्या लगेच भाकरी करायला घ्यायच्या। भाकरी ही थापून करत असतात, पण मी लाटून करणार आहे। पोळपाटावर थोडं बाजरीचं पीठ घालून एक गोळा त्यावर ठेवायचा आणि तो अलगद हाताने लाटायचा। तवा गरम करायला ठेवलेलाच होता मी, त्यावरती भाकरी घालायची। वरून पीठ दिसतं तर त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं। भाकरी दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायची। पहा, भाकरी किती मस्त तयार झालेली आहे। आता आपण ठेच्याची तयारी करू। हिरव्या मिरच्यांचा ठेचा करण्यासाठी 10-12 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, थोडं मीठ आणि जिरं असं घालून ते छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील ही खास रेसिपी तयार झालेली आहे, झुणका भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा। भाकरीवर आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा यावर कडवलेलं तेल घालायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। सद्गुरू संत श्री गजानन महाराज की जय।